चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी फक्त 21 वेळा बोला हा मंत्र. जे तुमच्या मनात असेल ते तुम्हाला नक्की मिळणार आहे. चैत्र पौर्णिमा चैत्र महिन्याचा सगळ्यात मोठा दिवस असतो आणि यावर्षी ही चैत्र पौर्णिमा 12 एप्रिल शनिवारच्या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी हनुमान जयंती, हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे. या दिवशी तुम्हाला फक्त तुमच्या देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस 6:30 ते 7 वाजण्याच्या दरम्यान मनोभावे, श्रद्धेने, विश्वासाने फक्त 21 वेळेस या मंत्राचा जाप करायचा आहे. महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही हा मंत्राचा जाप करू शकतात. फक्त विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी. जर हा मंत्राचा जाप केला तर आपल्या मनात जे काय आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे. फक्त मंत्र जाप करण्याआधी हात जोडून माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे. काही प्रार्थना असेल ती प्रार्थना बोलायची आहे. काही मागणं असेल तर मागणं मागायचं आहे आणि मग हा मंत्राचा जाप हळूवार, सावकाश, कोणतेही घाई न करता तुम्हाला जपायचा आहे. हा मंत्र महालक्ष्मीचा मंत्र आहे. हा मंत्र काही असा आहे: ओम श्री महालक्ष्मीच विघ्नहे विष्णुपत्नेच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमः. तर भक्त हो, हा खूप शक्तिशाली, खूप चमत्कारी मंत्र आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि हे वाचूनच तुम्ही मंत्राचा जाप करायचा आहे. उद्या 12 तारखेला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस हा मंत्राचा जाप आपल्याला अजिबात न विसरता करायची आहे. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.